इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला होता. अचानक गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडाली. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. याच घटनेतील खून करण्यात आलेला अविनाश धनवे हा मुक्कामधील आरोपी असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे. तो 1 महिन्यापूर्वीच जेलमधून सुटून आला होता. या घटनेत सोबत जेवायला बसलेल्या साथीदारानेच घात केल्याची माहिती आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. त्यासोबतच त्यांनी या घटनेचा घटनाक्रमही सांगितला आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश धनवे हा मुक्क्यामधील आरोपी होता. तो 1 महिन्यापूर्वी जेलमधून सुटून आला होता. पंढरपूरला जात असताना एका हॉटेलमध्ये तो जेवायला थांबला असताना त्याच्यावर गोळीबार झाला आणि त्यानंतर कोयत्यानं सपासप वार करून धनवेची हत्या करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासोबत असणारा जेवण करणारा पण सहकारी या कटात सहभागी असल्याची माहिती आहे. या सहकार्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्याच्याकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 10 आरोपींचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय. या सगळ्या आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धनवेचे काही अवैध धंदे होते का किंवा ही हत्या कशातून झाली याचा तपास सध्या सुरू आहे. 10 आरोपी हे विविध गुन्ह्यांमध्ये देखील सहभागी असल्याचं पुढं आलं आहे. त्यांच्यावर नेमके कोणते गुन्हे आहेत याची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. या आरोपींना कठोर शिक्षा होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला होता. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या 5 ते 6 जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सगळीकडं खळबळ उडाली. या सर्व घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.